तर वर्ध्यामध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांनी ठिय्या मांडलाय। नाशिक हिंगणा मार्गावर आंदोलकांनी ठिय्या मांडलाय। हिंगण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्यामुळे परिणाम झालाय। वर्ध्यामध्ये बच्चू कडूंच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक हे रस्त्यावर उतरलेले आहेत, रास्ता रोको केलाय। त्यामुळे नाशिक हिंगणा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। पाहूया। या आंदोलनासाठी राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून काही शेतकरी आले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना आंदोलनामध्ये जाता येत नसल्यामुळे, वाहतूक ठप्प झाल्यामुळे ज्या ठिकाणी आपली गाडी थांबली त्याच ठिकाणी या शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केली आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूया। तुम्ही कुठून आले, काय सांगा? आम्ही नाशिकवरून आलोय। काल रात्रीपासून आम्ही या ठिकाणी आम्हाला अडकवण्यात आलं म्हणा किंवा काय, आता ब्लॉक जाम झाला आम्हाला त्याची कल्पना नाही। कालपासून आम्ही या ठिकाणी एकाच जागेवरती बसून आहे आणि आम्ही बच्चू भाऊंना साथ देण्याकरता या नागपूरमध्ये मुख्यमंत्री यांच्या गावी आलेलो आहोत। शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 पेन्शन आणि मच्छीमार, मेंढपाळ यांचे असे बरेचसे विषय घेऊन बच्चू भाऊ गेले कित्येक वर्षापासून लढत आहे आणि सरकार त्यांना वेळोवेळी टाळत आहे। याकरता महाएल्गार आंदोलन आज नागपूरमध्ये होत आहे। याकरता आम्ही बच्चू भाऊंना साथ देण्याकरता नाशिक जिल्ह्यातून, नाशिक शहरातून, नाशिक तालुक्यातून, सर्व परिसरातून प्रहार सेवक आम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी आहे। पण या ठिकाणाहून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हे जाम असल्यामुळे आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे आणि बच्चू भाऊंना या ठिकाणाहून आम्ही साथ देण्याचा प्रयत्न करत आहोत। आपली हाक बच्चू भाऊ पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायची असा एकंदरीत दिव्यांग बांधवांचा मानस आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, नागपूर।